नमस्कार भक्तांनो, आजचा दिवस आहे अत्यंत पवित्र म्हणजेच महाशिवरात्री। हाच तो दिवस ज्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा दिव्य विवाह झाला होता। आजच्या या मंगल प्रसंगी आपण जाणून घेऊया पार्वतीची कठोर तपश्चर्या, शिवांची परीक्षा आणि त्या अद्भुत विवाहाची सुंदर कथा। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये नक्की हर हर महादेव लिहा। चला तर मग सुरू करूया। एकेकाळी हिमालय पर्वतावर हिमवान राजा आणि मेना राणी राहत होते। त्यांना एक सुंदर मुलगी झाली, ती म्हणजेच माता पार्वती। पार्वती लहानपणापासूनच भगवान शिव यांची भक्ती करत होती। तिला शिवांशीच लग्न करायचे होते, पण शिवजी जंगलात राहायचे, ध्यान करायचे आणि संसारापासून दूर होते। पार्वतीने ठरवले की काही झाले तरी मी शिवांना प्रसन्न करणार। तिने खूप वर्ष कठोर तप केले, उन्हात पावसात थंडीतही तिने देवाचे नाव घेतले। शेवटी शिवजी तिच्या भक्तीवर खूप खुश झाले आणि त्यांनी पार्वतीची परीक्षा घेतली, पण पार्वती आपल्या निर्णयावर ठाम राहिली। ते पाहून शिवाने तिच्याशी विवाह करण्यास होकार दिला। विवाहाच्या दिवशी शिवांची बारात खूप आगळीवेगळी होती। त्यांच्यासोबत भूत, गण, नाग सुद्धा आलेले होते। सुरुवातीला पार्वतीच्या आईला थोडीशी भीती वाटली, पण शिवाने सुंदर असं रूप धारण केले आणि मोठ्या आनंदामध्ये विवाह हा संपन्न झाला। तर खूप सुंदर असा विवाहाची कहाणी आहे आणि त्यांचा विवाह संपन्न झाला आणि या विवाहामधून आपल्याला शिकायला मिळते की खऱ्या मनाने केलेली भक्ती आणि संयम याचे फळ नक्की मिळते। हर हर महादेव। श्री भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहातून आपल्याला हा मोठा संदेश मिळतो। तर या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी आपणही मनापासून प्रार्थना करूया आणि आपल्या जीवनात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येऊ दे अशी महादेवाच्या चरणी प्रार्थना करूया। हर हर महादेव। जर तुम्हाला अशाच भक्तिमय कथा, व्रतकथा, आध्यात्मिक व्हिडिओ आवडत असतील तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा। ओम नमः शिवाय।